त्यातल्या समुद्राला लागून असलेल्या एका लहानशा गावात मी पहिल्यांदा पाऊल ठेवलं. तेव्हा संध्याकाळ मावळत होती. आभाळात लालसर काळोख पसरत होता आणि वाऱ्यात एक विचित्र गारवा जाणवत होता. गाव सुंदर होतं, शांत होतं, पण त्या शांततेतही काहीतरी दडपलेलं आहे असं सतत वाटत होतं. गावाच्या शेवटच्या टोकाला नारळाच्या झाडांमागे एक प्रचंड जुना वाडा उभा होता. लोक त्याला पाटलांचा वाडा म्हणत. दिवसाच्या उजेडात तो फक्त मोडकळीस आलेला दिसायचा, पण सूर्य मावळला की कोणीही त्या दिशेला पाहायचं धाडस करत नसे. मी त्या गावात आलो होतो कारण माझा मित्र अमोल भूतांच्या कथा आणि अनुभव यावर व्हिडिओ बनवत असे. त्याला खऱ्या ठिकाणांवर जाऊन शूट करायचं होतं. गावात येताच त्याने पहिलाच प्रश्न विचारला, इथं काही भूताची जागा आहे का? तो प्रश्न ऐकताच काही लोक हसले, काहीजण शांत झाले आणि काहींनी थेट विषय बदलला. शेवटी एका म्हाताऱ्या माणसाने खालच्या आवाजात एवढंच सांगितलं की पाटलांच्या वाड्याबद्दल विचारणंही पाप आहे, कारण तो वाडा भूतांचा नाही तर अजूनही जिवंत असलेल्या आठवणींचा आहे. त्याच्या डोळ्यात भीती होती आणि ती भीती बनावटी नव्हती. पहिली रात्र आम्ही गावातल्या एका जुन्या घरात काढली. रात्री साधारण 11च्या सुमारास अचानक वीज गेली. बाहेर पूर्ण अंधार पसरला आणि वाऱ्याचा आवाज वाढला. तेवढ्यात दूर कुठेतरी जड पावलांचा आवाज ऐकू आला. तो आवाज नियमित होता, जणू कोणी हळूहळू चालत येत आहे. पण बाहेर पाहिलं तर रस्ता पूर्ण रिकामा होता. नेहाने खिडकीतून पाहिलं आणि ती घाबरून मागे सरकली. तिने सांगितलं की तिला कोणाची तरी सावली दिसली, पण डोळा उघडझाप करताच ती नाहीशी झाली. त्या रात्री कुणालाच नीट झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलने ठरवलं की आज रात्री आपण पाटलांच्या वाड्यात जाणारच. गावकऱ्यांनी कितीही विरोध केला तरी त्याचं मन बदललं नाही. रात्री 12 वाजून गेल्यावर आम्ही टॉर्च, कॅमेरा आणि धडधडणाऱ्या हृदयांसह त्या वाड्याकडे निघालो. वाड्याच्या गेटजवळ पोहोचताच वातावरण बदलल्यासारखं वाटलं. हवा अचानक थंड झाली आणि माझ्या मानेवर काटा उभा राहिला. अमोलने कॅमेरा ऑन केला, पण स्क्रीन काही सेकंड फ्लिकर झाली आणि बंद पडली. वाड्यात पाऊल टाकताच दार स्वतःहून जोरात बंद झालं. आवाज इतका मोठा होता की आम्ही तिघही दचकून मागे वळलो. आत प्रचंड अंधार होता, भिंती ओलसर होत्या आणि जमिनीवर राख आणि धूळ साचलेली होती. टॉर्चच्या उजेडात भिंतींवर नखांनी ओरखडे मारल्यासारख्या खुणा दिसत होत्या. त्या खुणा पाहून असं वाटत होतं की इथं कोणीतरी सुटण्यासाठी धडपड केली असावी. वरच्या मजल्यावरून काहीतरी ओढत नेण्याचा आवाज आला आणि तो आवाज हळूहळू जवळ येत असल्यासारखा वाटत होता. आम्ही जिना चढत असताना अचानक समोर एक आकृती दिसली. पांढऱ्या साडीतील एक मुलगी, केस पूर्ण चेहऱ्यावर पसरलेले, पाठ हमच्याकडे. तिच्या आजूबाजूला हवा जड वाटत होती. अमोलने धाडस करून तिचा आवाज दिला, पण तिने प्रतिसाद दिला नाही. ती हळूच वळली आणि त्या क्षणी माझ्या शरीरातून जणू रक्त गोठून गेलं. तिच्या डोळ्यांच्या जागी फक्त काळी पोकळी होती आणि तिचा चेहरा जळाल्यासारखा दिसत होता. तिने ओठ हलवले नाहीत, पण तिचा आवाज थेट आमच्या डोक्यात घुमला. तिने सांगितलं की तिचं नाव राधा आहे आणि हा वाडा कधी काळी तिचं घर होतं. अचानक आमच्या डोळ्यांसमोर दृश्य बदललं आणि आम्ही भूतकाळात पोहोचलो. वाडा नव्या अवस्थेत दिसत होता. दिवे लागलेले होते आणि लोकांची गर्दी होती. राधाचं लग्न जबरदस्तीने लावलं जात होतं. तिने विरोध केला, रडली, ओरडली, पण कुणीही तिचं ऐकलं नाही. शेवटी तिला एका खोलीत कोंडून ठेवलं गेलं. त्या रात्री वाड्याला आग लागली. सगळे लोक बाहेर पळाले, पण राधा आतच अडकली. तिच्या किंकाळ्या संपूर्ण वाड्यात घुमत राहिल्या, पण कोणीही तिला वाचवायला गेलं नाही. तिचा जीव तिथेच गेला आणि तिच्या मृत्यूबरोबर तिचा राग, तिचं दुःख आणि तिची वेदना या वाड्यात कायमच्या अडकल्या. भानावर आलो तेव्हा राधा आमच्या समोर उभी होती. तिने सांगितलं की तिला मुक्ती हवीये, पण त्यासाठी कोणीतरी तिची गोष्ट जगासमोर आणणं गरजेचं आहे. अमोल पुढे गेला, कॅमेरा हातात घेतला आणि तेवढ्यात जमिनीखालून एक काळी सावली वर आली आणि त्याला ओढून नेलं. त्याचा ओरडा आजही माझ्या कानात घुमतो. नेहाने किंकाळी मारली आणि संपूर्ण वाडा हादरू लागला. मी नेहाचा हात धरून कसाबसा बाहेर पळालो. वाड्याचं दार आमच्या मागे आपोआप बंद झालं आणि सगळं शांत झालं. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी सांगितलं की अनेक वर्षांनंतर वाडा शांत वाटतोय, जणू काहीतरी पूर्ण झाला आहे. पण अमोल कधीच परत आला नाही. त्याचा कॅमेरा मात्र मला वाड्याच्या गेटजवळ मिळाला. आजही कधीकधी रात्री तो कॅमेरा आपोआप ऑन होतो. स्क्रीनवर राधाचा चेहरा दिसतो आणि तिचा आवाज हळूच ऐकू येतो. तू माझी गोष्ट सांगितलीस, पण आता पुढची गोष्ट तुझी आहे.
ते ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहतो